शिवाय. दे आणखी थोडंसं आणखी. हां. ओम नमः शिवाय. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासं कनकगपिशं वैजयन्तीं जमालां किरन्ध्रान् वेणुरधरसुदयो पूरयन् गोपवृन्दै बृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिं गोपालबालं भुवनैकपालं संसारमायामतिमोहजालं यशोविशालं शिशुपालकालं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. किमेरी भवबाधाहरौ राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. हा जोडा. किवांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो मंगलेभ्योऽपि मंगलम्. ओम सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदासाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. स्वामी शुकदास माऊली की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्यांच्या पुण्यपावन चरणकमली प्रत्यक्ष ज्ञानमयी गंगा ब्रह्ममयी ब्रह्मपुत्र आणि योगमयी यमुना सतत प्रवाहित आहे असे कैवल्याचे धगधगते पुतळे ज्यांनी संपूर्ण विश्वाला समतेचा ममतेचा मानवतेचा संदेश दिला, ज्यांनी सर्वांना आपलं मानलं, दुखवू नका रे सुखवा सर्वांना होवोत यातना मौन पाळा शुकदास म्हणे जगधर्मशाळा आबोला कशाला थोड्यासाठी. तुम्ही आपल्या स्वामी शुकदास माऊलींचा हा फोटो तुम्ही खाली बसलात, तुम्ही चांगल्या पद्धतीनं निहाळा. शास्त्रामध्ये वर्णन आहे या विशाल भाल लोचने या मूर्तीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सुद्धा सत्पुरुषाचे वर्णन करताना शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आहे. अयम निजः परो वेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा हा परका ही लहान हृदयाच्या छोट्या मनाच्या माणसाच्या ह्या गोष्टी आहेत मायबापाओ. परंतु सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींसारखे जे महान महात्म्य आहेत, जे स्वतः होऊन आलेले आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया. अरे आम्हाला यावं लागलं नाही, आम्ही तुमच्या सर्वांकरता आलोत कारण तुम्ही माझे आहात अशी या महापुरुषांची धारणा. म्हणून हा फोटो काळजीपूर्वक बघा. जो पाळणा समोर मांडलेला आहे ना, माय मावल्या हो बांधवांनो काळजीपूर्वक ऐका. या पाळण्यामध्ये अशा एका भगवंताचा फोटो आहे. त्या भगवंताचं नाव आहे रघुकुल तिलक. वर्णन आहे भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी अर्पित महतारी मुनिमनहारी शोभा सिंधु खरारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा. रघुकुल तिलक है.
यामध्ये तुम्हाला रघुकुल हा शब्द कळला असेल मावशी, पण पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे, तिलक. रघुकुल तिलक. तुमच्या आमच्या सर्वांना तिलक लावावा लागतो बरं का अशोक भाऊ. गंध आपल्याला लावावा लागतो. आणि प्रत्येक साधू संतांची तुम्ही गंध बघा, त्या प्रत्येक संप्रदायाचं, प्रत्येक विचारधारेचं तो गंध परिचय करून देतो. बरं ब्राह्मणकर गुरुजी, तुम्ही बघा, असं वर्णन आहे, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतो पुनः पुनः. तुम्ही वैष्णव गौडीयाचार्यांचा गंध बघा, तुम्ही नारायण स्वामींच्या आचार्यांचा गंध बघा. अभी वो वृंदावन में एक महात्मा है, त्याला दोन्ही किडन्या नाहीत, दोन्ही नाहीत किडन्या, लेकिन वो ऐसे शान से जीते हैं. ते आमच्या राजच्या अंगावर जसं पिवळं वस्त्र आहे ना, तसे पिवळे वस्त्र आहेत त्यांच्या अंगावर. और राधा राणी सरकार का पहनावा है. त्या वृंदावनामधल्या महात्म्याचं नाव आहे प्रेमानंद. दोन्ही किडन्या नाहीत, परंतु ते जगतात कसे असं म्हटलं जाते वृंदावनामधल्या महात्म्यांकडून की प्रेमानंद बाबा नावाची जी व्यक्ती आहे ती केव्हाच निघून गेलेली आहे. अब उस शरीर को चलाने वाला जो है वो रमण रेती वाला सरकार, ओ राधा रमण, वो मेरे यादवों का तिलक, ओ टेढ़ी टांग वाला परमात्मा माझा बाके बिहारी सरकार प्रेमानंद बाबांच्या आतमध्ये येऊन बसलाय. म्हणून सकाळी 3 वाजल्यापासून 2 वाजल्यापासूनच गर्दी असते त्यांच्या दर्शनाकरिता वृंदावनामध्ये. त्यांचा गंध वेगळा, आपल्या वारकऱ्यांचा गंध वेगळा, अनेक जणांचे गंध. तिलक, गंधाला तिलक म्हणतात, तिलक, रघुकुल तिलक. माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा सुद्धा गंध वेगळा, रामानंदी परंपरा. पण माझ्या स्वामी शुकदास माऊलींकडे एकदा बघा, ते तुम्हाला आणखी माहीतच नाही ते गमक. वो जो गमक है उसमें जो जादू है, माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा गंध पाहिलाय का? पाहिलाय? तुम्हाला दिसतोय. तुम्ही जरा मन एकाग्र करा आणि बारीक नजरेनं, आपण जशी बारीक नजर वापरतो की नाही दुसऱ्याला टुचकण्या हाणण्याकरता, शुकदास माऊली म्हणाले ना, दुसऱ्याचे दोष कशाला पावे. जशी बारीक नजर आपण दुसऱ्याच्या दोषावर करतो तशी एकदम बारीक नजर या फोटोवर करा. तुम्हाला इथंच साक्षात्कार देतो मी. जरा काळजीपूर्वक हा फोटो बघा. आपल्या स्वामी शुकदास माऊलींचं ते विशाल भाल, ते मोठं कपाळ बघा कसं चमकतंय. आणि तुम्हाला बरोबर सरळ एक पांढरी रेषा दिसते, उंचपर्यंत गेलेली दिसते का बघा. भाग्यवान असेल तर दिसल, पण लय शीत असं इकडे तिकडे गेलेलं असेल, ते इकडेच पाहतंय, मांड्या हलवतंय. मी त्याला विचारलं, बा तू मांडी का हलवतो? नाही मी नाही हलवत नाही म्हणजे ती चालते. म्हणजे किती अस्वस्थ आहे ते. म्हणजे ज्याचं आपोआप सगळा काही कार्यक्रम चाललाय, त्याला काही जमेना, नीट बसेना असं समजायचं, ते अस्वस्थ आहे. त्याला माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा तिलक दिसूच शकत नाही. बघा, तुम्हाला एक सरळ पांढरी रेष, बारीक रेष स्वामी शुकदास माऊलीच्या 2 भुवयांच्या मधून बरोबर वर गेलेली दिसते. दोन्ही बाजूंनी थोडं थोडं काळं दिसेल, एक रेग दिसेल. तरी जण काही म्हणतील, बाबा लयच मरणाचा महाप्रसाद खाल्लाय आम्ही, आम्हाला ती रेग काही दिसत नाही. तुम्ही शुकदास माऊलीचं दर्शन घेताना जवळून फोटो बघा. स्वामी शुकदास माऊलींच्या या ठिकाणी एक खोच आहे. ही खोच तर आहेच, परंतु 2 भुवयांच्या मध्ये एक अगदी छोटीशी बारीक, त्यावर तर स्पष्ट दिसते मला. मी स्वतः प्रश्न विचारला होता स्वामी शुकदास माऊलींना, हे क्या है, हे काय आहे? ज्या वेळेला पहिल्यांदा स्वामी विवेकानंद भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या जवळ गेले, त्यावेळेला पहिला प्रश्न विचारला होता, ओमी होम न तॉपस, बंगाली भाषेमध्ये
ओमी होम न तोपस, आम्ही सय्यद बलस्विन ओमी होम न तोपस. मला तपस्वी बनायचं आहे, मला त्या परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे. ठाकूरजी वो अनुभव मुझे देंगे. त्यावेळेला पहिल्यांदा भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा स्वामी विवेकानंदांच्या उजव्या मांडीला लावला. गरगर 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 अनंत ब्रह्मांड जणू काही फिरतायत. आणि हा नरेन नावाचा जो एक छोटासा जीव तो त्यामध्ये असा विरून गेलाय आणि सगळं काही फिरतंय असं वाटलं. 3 दिवस पर्यंत महासमाधीमध्ये स्वामी विवेकानंद होते एकाच स्पर्शानं. कालांतरानं साधना वाढत गेली माई बापा हो. आणि एक दिवस काचेचा असा भुगा या ठिकाणी नरेंद्राच्या 2 भुवयांच्या मध्ये रामकृष्णांनी दाबला आणि सांगितलं, नरेन ओमी होम न तापस, आता या 2 भुवयांच्या मध्ये तू तुझं लक्ष केंद्रित कर. तुझे तिलक क्या है समझ में आ जाएगा. तुम्हाला माहित आहे स्वामी शुकदास माऊली ते इंग्लिश मध्ये नावं सांगायची. या ठिकाणी असलेली जी ग्लँड आहे 2 भुवयांच्या मध्ये ती पिच्युटरी ग्लँड आणि शेंडीच्या ठिकाणी असलेली जी ग्लँड आहे तिचं नाव आहे पिनियल ग्लँड. शुकदास ते अनुभूतीमध्ये या पिनियल शब्दाचा त्यांनी वापर सुद्धा केलाय. तुम्हाला ती आभा दिसेल आणि तुम्ही जर आणखी बारकाईनं जर पाहिलं आज रामनवमीचं, कारण आज पूर्णत्व आहे, तर माझ्या स्वामी शुकदास माऊलींच्या 2 भुवया हे जणू धनुष्य आहे. बघा बरं का जरा काळजीपूर्वक. आणि ती जे पांढरी रेग आहे त्याला योगशास्त्रामध्ये रजत रज्जू असा शब्द आहे. रजत रज्जू. एक महात्मा रात्री झाडाच्या फांदीवर साधनेला बसला आणि तो एवढा साधना मग्न झाला, आत 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 गेला. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा असा ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो महात्मा खाली पडला झाडाच्या फांदीहून. जरा काळजीपूर्वक ऐका. खाली पडला पण त्याचा देह खाली पडला, पण एक देह झाडाच्या फांदीवरही होता. त्या 2 देहांना जोडणारा एक रजतरज्जू होता. तो रजतरज्जू निर्माण होण्याची जागा म्हणजे विशाल भाल. स्वामी शुकदास माऊलीच्या त्या फोटोमध्ये हे अनायास सगळे गोष्टी आलेल्या आहेत. ए जिनको उसकी दृष्टी है, आता ज्याला दृष्टीच नाही 1400 वर्ष जगला होता, दृष्टीच नाही, पण दृष्टी होती एका आदिशक्तीला, ती 90 वर्षाची होती. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगियान तिले मानिला रे गुरु. चलो निकलेंगे सिद्ध बेट बार. और कौन है सन्यासियों के बच्चे ब्रह्म का विवरण कर रहे हैं. अहो त्या गोदेच्या तटावर नेवासे नावाच्या गावी एका योग्याच्या जिभेवर सरस्वतीनं सारीपाठ मांडला होता. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुगाळोगरी, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. असं म्हणत पैसाच्या खांबाला पाठ लावून शके 12 बारोत्तरे तै टिका गेली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखगू झाला. हे सर्व ब्रह्म निरूपण 56 भाषेचा केला से गौरव. भवार्ण बिनाव उभारिली श्रवणाचे मिसे बैसवे येऊनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. जरा काळजीपूर्वक ऐका बांधवांनो. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी अनुभवावी. मी ज्ञानेश्वरी या अनुषंगानं सांगतोय. ती ज्ञानेश्वरी म्हणजे अनुभूती आहे. अनुभवावी म्हणजे अनुभूती. स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या ग्रंथाला अनुभूती नाव द्यावं
याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्रीय कारण आहे, फार मोठं. आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये एक शब्द आलाय माय बापाओ, जरा बारीक आहे का बरं का. नित्य नूतन, नित्य नूतन. भगवती जगदंबा पार्वती मातेनं प्रश्न विचारलाय भोलेनाथाला की भोलेनाथा, हे गीता तत्व आहे काय? गीता ग्रंथ नाही, गीता तत्व, हे राम तत्व, हे शिवतत्व आहे काय? त्यावेळेला भोलेनाथ सांगतात, पार्वते, यया गीता शास्त्राची थोरी स्वये शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारवणी, तेथ हरुमणे जेवी नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे. ए जगदंबे, जसं तुझं स्वरूप आहे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व, हे नित्य नूतन, हे नित्य नूतन, हे नित्य नूतन. तुम्ही स्वामी शुकदास माऊलींकडे, जे माऊलींच्या सानिध्यामध्ये राहिलेत, मी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, नामदेवराय या होऊन गेलेल्या संतांच्या चरणी, अनुभूतीतला शब्द आहे, मस्तक ठेवून पुढे जातो. मी मस्तक ठेवून पुढे जातो, पण असलेल्या या विभूतीचा आपण विचार करायचा. स्वामी शुकदास माऊली, तुम्ही त्यांच्याकडे जे जे दर्शनाला जायचे त्यांना ऊर्जा मिळायची. ब्राह्मणकर गुरुजी तुम्हाला अनुभव आहे, आमची मालपाणी माऊली असेल, बेलाप्पाजी असतील, निकज गुरुजी असतील, आमचे सगळे हे भाविक भक्त असतील, गणगणे साहेब असतील, काही जणांच्या डोळ्यातून गळागळा अश्रूंच्या धारा, त्यांच्याकडे पाहिलं की नित्य नूतन वाटायचं. नित्य नूतन, हे गीता तत्व जसं नित्य नूतन. मागे एकदा आम्ही शूटिंग काढली होती इकडची या शिव उद्यानाची, अशोक भाऊ आपण ती शूटिंग काढली. अहो 5-6 महिन्यापूर्वी जर शूटिंग काढली आणि 6 महिन्यानंतर पुन्हा त्या ठिकाणची एखादी शूटिंग काढली, तिथं आणखी काहीतरी नवं दिसतंय. नित्य नूतन. 6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी असलेला आश्रम आणि आज असलेला आश्रम नित्य नूतन. हे नित्य नूतन देखिजे, हे नित्य नूतन देखिजे. समाधी मंदिर, मी सहज ते माझं यूट्यूब चॅनल चालत होतो. जुन्या काळातले, ज्या वेळेला नेमकंच पत्र्याचं शेड होतं खाली आपल्या समाधी मंदिरावर, त्यावेळचे प्रवचन पाहिले, त्यावेळची ती जागा आणि आताची जागा नित्य नूतन, नित्य नूतन. आणि तो रजत रज्जू, म्हणजे आपल्या भाषेत चांदीचा तार, रजत रज्जू, तो वर काढून ठेवलेला आहे त्या समाधीच्या वर. तो रजत रज्जू, हा रजत रज्जू या पिच्युटरी पासून पिनियल पर्यंत तो उभा राहतो. म्हणून जो जास्त मोठा गण लावतो, पण तो सिद्ध साधू असला पाहिजे. कुणीही मोठा गंध लावू शकत नाही. बाईनं सकाळी सकाळी लग्नाला जाताना नवऱ्याला स्वतःच्या हातानं गण लावा ना, इथून नाकापासून इथपर्यंत लावा, 3 वेळा पुसतं ते. असं कुठं असतं का? लोक हसतील. उसकी क्वालिटी नाही आहे. कोणीही मोठा गंध लावू शकत नाही. जो ज्याचा हा आज्ञाचक्राचा भाल प्रदेश, कारण या 2 भुवयांच्या मध्ये असलेलं हे जे आज्ञाचक्र आहे, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये यौगिक अंगांच्या द्वारे कुंडलिनी जागृतीचा प्रयोग माऊलींनी सांगितलेला आहे. जो 1400 वर्षे सांग्याला कळला नाही, ते 9 वर्षाच्या मुक्ताईला कळलं, कारण तिचा तो रजत रज्जू जागृत झालेला होता. ऐका बरं, काळजीपूर्वक ऐका. या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत ती स्वयंप्रेरणा, ही थायरॉइड ग्लँड, शुकदास माऊली सांगायची. पाठीच्या कण्याच्या खाली मूलाधार आहे, बेंबीच्या खाली स्वादिष्ठान आहे, बेंबीमध्ये मणिपूर आहे, या ठिकाणी अनाहत आहे. अनुहात वाजवी पुंगी रे बाबा जोगी, रे बाबा जोगी. बेंबीच्या देठापासून हा शब्द जो आहे ना, बेंबीचा देठ म्हणजे हे मणिपूर नावाचं जे चक्र आहे, या मणिपूर चक्रापासून ज्या वेळेला शंख फुंकला जातो, ज्या वेळेला मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं ना, आपण साधे बसले की हरे राम आणि जेवायला बसलो की हरे राम काही हरे राम हरे चालू द्या. काही नाही कळलं तरी दणका सुरूच.
बेंबीच्या देठापासून या शब्दाचा अर्थ आहे तुमच्या मणिपूर नावाचं चक्र, तिथून कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया आहे, हे स्वामी शुकदास माऊलींनी लिहून ठेवलंय. मग तुम्ही आता मोबाईलवर अनेक संप्रदायाच्या आचार्यांचे गंध आहे. मी तिलक शब्दावर माझं सगळं बोलतोय. रघुकुल तिलक, रघुकुल तिलक, गोस्वामींनी रघुकुल तिलक हा गोड शब्द वापरलाय रामचरित मानसामध्ये. रघुकुल तिलक, प्रत्येकाचे वेगवेगळे गंध आहेत. काहीचे नाकापासून तर इथपर्यंत आहे, इथं तुलसी बिल्वपत्र आहे. इस्कॉनचे जेवढे जेवढे वैष्णवाचार्य साधू तुम्ही पाहाल त्यांचा गंध इथून सुरू होतो इथपर्यंत. काहींचा आडवं भस्म आहे, हे शैवाचे उपासक आहेत. वैष्णवांचा उभा गंध आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं प्रत्यक्ष काशीचा मालक काशीनाथ परमात्मा माझा भगवान भोलेनाथ शिवशंभू शिवमस्तकी धारिला. तुम्ही माझ्या पांडुरंगाचा गंध बघा, महादेवाची पिंड आहे मस्तकावर. मी मगाशी बोलताना तुम्हाला म्हणालो होतो की महाकपाली संपदे शिरोजटाल मस्तुन. नमस्कार करताना हा भाल प्रदेश गुरुच्या चरणावर असो किंवा महादेवाच्या पिंडीवर असो किंवा एखाद्या आपल्या इष्ट देवतेच्या चरणारविंदी हा एवढा भाल प्रदेश टेकला पाहिजे. त्याला म्हणतात महाकपाली संपदे शिरोजटाल मस्तुन. भुजंगराज मालया निबद्ध जाट जुट ग श्रिय चिराय जायताम चकोर बंधु शेखर. हा ओ शीतलता धारण करने वाला चंद्र सर्वत्र वंदिते. श्री सीताराम गुणग्राम पुण्यरण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो. विशुद्ध विशुद्ध अशा प्रकारचा तो चकोर चंद्र चंद्रशेखर परमात्मा तो माझ्या भगवान भोलेनाथाच्या भाल प्रदेशी आहे. त्रिपुंड्र आहे, 3 रेघा आहेत आणि मध्ये धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे अरती प्रतिक्षणम मम. जरा फोटो तुम्ही हे प्रवचन ऐकता ऐकता माझ्याकडे नाही पाहिलं चालतं, पण हे बघत राहा नुसतं. तुम्हाला त्या 2 भोवया धनुष्य वाटतं आणि ती मधली जी ती रजत रज्जुती शलाका ती उभी राहिली दिसते, ती एखाद्या धनुष्याला बाण लावलाय माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या. तिथंच सगळी राममयता आहे. ये जो राम है मेरे प्रभु श्री रामचंद्र भगवान का पूरा जो तेज है वो वहां समाहित हो गया है. त्यांच्या डोळ्यामध्ये असलेली जी चमक आहे, फोटोज आहे, ये चमक ये धमक, ते पहा डोळे कसे चमकतात. हा चेहऱ्यावरचा हास्यता हा वेगळाच प्रवचनाचा विषय होईल. हे कोणी बोलणार नाही, लक्षात ठेवा, क्योंकि ये मालूम नाही आहे. हे एकेकाळी मला आता त्या गोष्टी आठवतात. अकोल्याला आम्ही असताना तिथं ते बदामाची झाडं होते, अशोक भाऊ पलीकडे जी भाग आहे मोठे बदाम, त्याच्यावर वेगवेगळ्या सुंदर अशा प्रकारच्या वेली गेल्या होत्या. सकाळी 4 वाजता बरोबर 4 वाजता एक पक्षी ओरडायचा त्या झाडावर. त्याला नाव शुकदास माऊलींनी त्याला ते कुकडं म्हणतात. कुकडं, कोणतं कुकडं? काळा असं ते कडाल 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 असा आवाज करायचा. बरोबर 3:30 ते 3:45 वाजता स्वामी शुकदास माऊली जागे व्हायची. ते पलंगावर झोपलेले असायचे लोखंडी. मी त्यावेळेला विद्यार्थी होतो, त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही खाली झोपलेला आणि ते अशोक भाऊ तिकडे पलीकडे एका बाकड्यावर होते. उठल्याबरोबर सकाळी 4 वाजता त्यांनी एकदा प्रश्न केला होता मला. माझा विषय संस्कृत होता कॉलेजचा आणि संस्कृत विषयामधलं काही प्रश्न ते विचारायचे. ते असे काही मराठीमध्ये उत्तरं सांगायचे आणि त्यावर अभंगच लिहायचे ते सरळ सरळ. त्यांनी त्यावेळेला एक अभंग लिहिला होता. ईश्वराचा शोध व्यर्थ का करीता प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे बरे तुम्ही त्याशी कोठे शोधसाल तया विनस्थळ आहे कोठे. अरे आता तरी तुम्ही डोळे उघडूनी, आता तरी तुम्ही डोळे उघडूनी पहा सर्वातून ईश्वराला
शुकदास म्हणे सर्वाभूती देव, शुकदास म्हणे सर्वाभूती देव, शुकदास म्हणे सर्वाभूती देव, घेऊ अनुभव प्रत्यक्षात. सकाळी 4 वाजता ते म्हणाले केन, ते मला काही कळेच ना. केन, केन या शब्दाचा अर्थ आहे कोणी. कोणी काय माहिती नाही, पण त्यावेळेला आमचे मालपानी माऊली ते शरपट पंजरिका जे स्तोत्र आहे भगवान शंकराचार्य भगवंताचं, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, तो सांगितलं शुकदास माऊलींनी. आहे काहीतरी, कुठून आलास, कोणापासून उत्पत्ती, तुला कुठे जायचंय, आणि तो श्लोक मला त्यावेळेला सापडला. तो श्लोक आहे कस्त्वम को अहम कुत आयात कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वमसारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. अरे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुकरुंग करणे. डुकरुंग करणे म्हणजे नुसती घोकंपट्टी, नुसतंच पाठांतर केलंय. पण शुकदास माऊली म्हणाले, तुकोबाराय म्हणाले, अर्थे विन पाठांतर कायसा करावे व्यर्थजी मरावे घोकुनिया. ते म्हणाले केन, कोणी. अहो केन या शब्दावर केन नावाचं उपनिषदच आहे, आणि लगेच ते डायरेक्ट त्या उपनिषदामधून एकदम इकडे यायचे. ते म्हणले अहो केन, अहो आपल्याकडे केना आहे. त्यावेळेला इथं केना होता कुठंतरी लावलेला बगीच्यामध्ये. केना, केना नावाची एक वनस्पती होती, तिथं मी पाहिली नव्हती, पण ते म्हणत आपल्याकडे केना आहे. मग केन. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी उपनिषद धांडोळली, त्यावेळेला 10 उपनिषदांपैकी एक उपनिषद आहे केनोपनिषद. आणि मला आता आश्चर्याचे धक्के बसतात आतून, ज्या वेळेला त्या एकांतामध्ये मी चिंतन करतो ना या माऊलीचं, धक्का बसतो. आम्ही एकदा मुंबईला गेलो होतो बांधवांनो, तिलक बरं का ध्यानात ठेवा, मुंबईला गेलो होतो. जगप्रसिद्ध एक भविष्यवेत्ता आहे, त्याचं नाव बेजान दारोवाला, त्याचा फोटो आहे आपल्या माहिती पुस्तकामध्ये. ज्या वेळेला स्वामी शुकदास माऊलींकडे त्यानं पाहिलं, पागल झालं होते ते, म्हातारं पागल झालं. तो पारशी माणूस, तो त्याच्या भाषेमध्ये काय बोलला काय माहिती नाही, पण ज्या वेळेला त्यानं स्वामी शुकदास माऊलीचा हात पाहिला आणि पाये पाहिले, त्यावेळेला त्यानं स्वामी शुकदास माऊलीची कुंडली तयार केली. आणि तो बेजान दारोवाला म्हणाला कि ये महात्मा जो है ये गणपती है, ये गणपती है. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे याला प्रमाण. उपरी दशोपनिषदे तियोपरी ज्ञानमकरंदे. शुकदास माऊलींनी मला केन शब्द 2002च्या काळामध्ये कधीतरी ते मी लिहून ठेवला तो अनुभव. आणि त्या 10 उपनिषदांपैकी जे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानराज माऊलींनी गणरायाची मूर्ती सजवताना उपरी दशोपनिषदे बाळासाहेब हा शब्द वापरलाय. ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तित्तिरी छांदोग्यम ऐतरेयम च बृहदारण्यकम तथा. केन म्हणजे कोणी. शुकदास माऊलींना हा प्रश्न विचारायचा होता, कोणी. त्यांनी प्रश्नार्थक केलं कोणी, आणि मग अभंग बनवला आणि तो दुरुस्तीला माझ्याकडे दिला. दुरुस्तीला नव्हता दिला. ओके गलती करेंगे, अरे गलती करने वाले तो हम है. त्यांनी तो अभंग आपल्या हृदयात ठसवण्याकरता ते त्यांच्या अक्षरामध्ये मोत्यासारखं सुंदर अक्षर तो अभंग. ईश्वराचा शोध व्यर्थ का करी कोणी. अरे बाबा हे सगळं जे विश्व निर्माण केलंय, 25 वर्ष सुगशेवडे या ठिकाणी सुगशेवडे महाराज आपल्या स्टेजवर आले. 25 वर्ष आणि जवळपास 4-5 वर्ष स्वामी शुकदास माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या एकाच ओवीवर त्या शेवडेंना प्रवचन करायला लावलं. मी साक्षीदार होतो त्याचा, की ही ओवी याच्यावर तुम्ही बोला. तर ते शेवडे महाराज असे फिसकेन हसायचे महाराजांकडे पाहून. ती ओवी होती, विश्व हा अनादि ठावो एथ नियंता ईश्वर रावो सावडी न्यावो अन्यावो निवडी वेदू. क्या बात है. आहा, विश्व हा अनादि ठावो एथ नियंता ईश्वर रावो. माऊलींचे शब्द आहेत, माऊची ऐका. हे ब्रह्म काय
हे आपण समाधीच नुसता सोहळा साजरा करायचा आणि जन्मोत्सव साजरे करायचे आणि फोटो लावायचे आणि प्रसाद चांगला दणकावून हाणायचा आणि नुसतंच घरी जायचं, इसे हम कभी भी समाधी सोहळा नाही कहेंगे. स्वामी शुकदास माऊलींचा हा फोटो जो हे काय लावणारे म्हणजे हा फोटो त्यांनीच सिलेक्ट केलाय की हा छापला पाहिजे बोर्डवर आणि या फोटोवर बोलणारही कुणी असला पाहिजे. लक्षात ठेवा, ही त्यांची प्रेरणा आहे. ते करून घेतात. विश्वहानादि ठाओ केन, कुणी? अरे बाबा, या सृष्टीचा नियंता कुणीतरी आहे. न जायते म्रियते बा कदाचिन नायम भूतबा भवितामान भूय अजो शाश्वतो नित्ययोम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे शुद्ध तत्व काहीतरी आहे. अनुभूतीत लिहिलंय स्वामी शुकदास माऊलींनी ब्रह्मनकर गुरुजी. अग्निही जाळे ना वारा सुखवीना. ते आपोआप टाळ वाजला पहा बरं का. ते पडलं ते पण टनकन वेळेवर वाजलं. मग अशी ती प्रार्थना सुरू होती ना, हे हारा असा होता बरं का. हे फुलं जसं जसं चिदानंद रूप शिवो आम शिवा हे असं हलत होतं. म्हणजे ती शक्ती, ती प्रेरणा कुठून येईल सांगता येत नाही बरं का. तुम्ही नुसते समाधीजवळ जरी गेलात, त्या समाधीवर एक महादेवाची पिंड आहे. तुम्ही लांबून दर्शन घेता. तुम्ही ज्या वेळेला हा आपला भाग जो आहे ना, कपाळाचा भाग, कधी लयच राग आला ना घरातल्या बाईला, ती दन 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 डोकसा आपटते खाली. एवढं जोरात आपटते की लगे मोठं मोठं बेंडच येतं इथं. रागानं आपटल्यानंतर जर बेंड येतं, तर प्रेमानं जर हे घासलं तिथं, तर आपल्या जीवनामध्ये जे आज्ञानं जर बेंड आलंय भलं मोठं, ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजली पाहिजे इथं बरं का. हा लक्षात ठेवा. कारण स्वामी शुकदास माऊली हे अनुभूती संपन्न महात्मे आहेत. तो रजत रज्जू तेजस्वी आहे. के ना, हे कुणी केलंय? हा एवढा मोठा पसारा जो आहे हा त्याचाच आहे. ती प्रेरणा, ती जाणीव देतात. मग आता हे सगळे तिलक लावावं लागतात. मला तरी वाटत नाही स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या आयुष्यामध्ये कुठला गंध लावला. नाही लावला गंध त्यांनी. मग आता एखाद्याला जर गंधच लावायचा नाही आणि तो जर स्वामी शुकदास माऊलीचं उदाहरण देत असेल, महाराज गंध लावत होते का? अरे बाबा, ते त्या गंधाच्या पलीकडे गेले होते. तुला त्याचा गंधच नाही ना, आणखी तुझा सगळा अवमेळ झालेला आहे. तुला त्यामधलं काहीही माहीत नाही, पण ते करत नाहीत म्हणून मी करत नाही असं म्हणणं हे काही बरोबर नाही. पण तुम्ही ते जर पाहिलं ना, ते चेहऱ्यावरचा त्यांचा तो भाव, आणि त्यांच्या मध्ये या ठिकाणी तेजाब टाकलं होतं त्यांनी. तेजाब, दोन भुवयांच्या मध्ये आता बी एक छोटंसं छिद्र आहे. वरचं तर ती खोस आहे, पण मध्ये दोन भुवयांच्या मध्ये एक बारीक अगदी सुईसारखं छिद्र दिसतंय. हे जे महात्मे असतात ना, यांना तिलक लावायची गरज नाही, त्यांना पूजा करण्याची गरज नाही, त्यांना मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. ते म्हणाले, दर्या खोऱ्यातून कितीदा फिरलो, मंदिरात गेलो तीर्थस्थानी, संत समागम बराच घडला, वादही घातला अनेकासी. त्या 82, 83, 84च्या काळामध्ये याच व्यासपीठावर शुकदास माऊली प्रश्नोत्तरांचा एक तास ठेवायचे. अनेक धर्माचे, अनेक संप्रदायाचे, अनेक पंथांचे महात्मे इथं यायचे आणि खालून प्रश्न विचारायचे सर्वांनी, आणि इथं बसलेल्या त्या त्या अधिकारी पुरुषांनी उत्तर द्यायचं. स्वामी शुकदास माऊलींना एकदा प्रश्न विचारला, पा त्यांचे उत्तर तर लयच खतरनाक असायचे. हा 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 हा. एक जण फारच हुशार आलं त्यांच्याकडं. त्यांनीच उदाहरण दिलेलं आहे शुकदास माऊलींनी. स्वामी शुकदास माऊलीला एक जणांनी विचारलं, का आत्मा असतो कशावरून, म्हणजे जीव असतो कशावरून? स्वामी शुकदास महाराज म्हणाले, जातो त्यावरून. अहो तुम्ही म्हणता त्याचा जीव गेला, त्याच्यात राम राहिला नाही. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही जातो म्हणता त्या अर्थी तो होता. एवढे समर्पक आणि एवढे
तात्विक आणि सुंदर उत्तर स्वामी शुकदास माऊली द्यायची. बांधवांनो, ज्या वेळेला ती कुंडलिनी जगदंबा जागृत होत 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 त्या योग्याच्या बरोबर त्या आज्ञाचक्राच्या तिथे येते. तुम्ही आताही एखाद्या लहान मुलाच्या इथं 2 भोयाच्या पुढं असं बोट फिरवा, गोल 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 असं बराच वेळ फिरवा, आणि त्याचं लक्ष जर त्या ठिकाणी आलं तर ह्या आज्ञाचक्राच्या माध्यमातून ते त्याच्या आज्ञाचक्राशी जोडल्या जातं आणि तो समोरचा जो आहे तो विभ्रमित होतो किंवा संमोहित होतो. हे महात्मे जे आहेत यांचं आज्ञाचक्र एवढं व्यापक झालेलं असतं. ज्याचं आज्ञाचक्र जेवढं व्यापक तेवढा त्याचा गंध मोठा. म्हणून जेवढे जेवढे शैव महात्मे आहेत ते आडवं भस्म लावतात, रुद्राक्षाच्या माळा आपल्या हातात घालतात. मी मगाशी तुम्हाला ते म्हणालो, बागेश्वर धामवाले हो धीरेंद्र कृष्ण शास्त्री साधूजी, ओ साधूजी, जय सियाराम. त्याच्या इथं एक झोळी असते गुतवलेली, 27 वर्षाचाच पट्ट्या आहे, नवयुवक, पण अशी परशी लिहितात की तिरायतानं कोणालाही कोणी काढून आणायची, बरोबर त्याच्याच समस्या त्याच्यात निघतात. पण एकदा पत्रकारांनी आणि TV चॅनलवाल्यांनी त्या झोळीमध्ये नेमकं काय ते विचारलं तर त्या झोळीमध्ये काही खजिना निघाला नाही. एक छोटीशी गदा मुद्गल आणि इतक्या मोठ्या रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या माळा निघाल्या. त्यांनी सांगितलं एक खजिना हमारे दादा गुरु का है. स्वामी शुकदास माऊलींकडे एक रुद्राक्षाची माळ होती. अशोक भाऊ, त्यांना ज्यांच्यावर प्रयोग करायचा ना ते चांगले 15-15, 20-20 दिवस त्याच्या गळ्यात ठेवायचे. माझ्या गळ्यात तर चांगली महिन्यावर काळी माळ होती ती रुद्राक्षाची, एका महिन्यानं काढून घेतली त्यानं. मग त्यांच्या गळ्यात घातली, पुन्हा आमच्या 1-2 गळ्यात घातली. त्यांच्याकडे स्फटिकांच्या माळा आजही तिथे आहे. एक सुंदर अशा प्रकारचं ब्रह्ममुरारी सुरर्चित लिंगम, तेजस्वी स्फटिकाचं लिंग आहे. निर्मल भाषित शोभित लिंगम, जन्मज दुःख विनाशक लिंगम, तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. मी ज्या वेळेला मन्मथ स्वामींचं ते परमरहस्य त्याचं चिंतन केलं त्यावेळेला स्वामी शुकदास माऊली, इथं सगळी आप्पा मंडळी आहे आमचे दाडकर साहेब असतील, आमचे सांबपुरे असतील, कोंडाप्पा सेठ, आमचे सकाराम आप्पा, आमचे दाडकर साहेब, केशव आप्पा, या सर्वांशी त्यावेळेला विनोदानं गप्पा हाणायचे स्वामी शुकदास माऊली. विनोदानं त्यांच्या गळ्यामध्ये ते लिंग असायचं. ओ लिंग धर्म है सर्व सुगंधी सुलेपित लिंगम, मणिमणी भाषित शोभित लिंगम, दक्षसूयज्ञ विनाशक लिंगम, तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ते लिंग पाहिलं. इथं पंचाचारी आणले स्वामी शुकदास माऊलींनी. त्यांनी एक विचार लिहिला, लिंग आयतची आहे. वा वा, लिंगायत शब्द जो आहे शुकदास माऊली म्हणाले लिंग आयतची आहे. त्यांची भाषा फार मार्मिक होती. ही माझ्या चोखोबारायांनी ही भाषा जी आहे ही फक्त माझ्या विटेवरच्या मालकाची आणि चोखोबारायांची भाषा असायची. म्हणून माझ्या चोखोबारायला कदाचित हे वेदशास्त्रांचं ज्ञान नसेल. माझे चोखोबाराय म्हणाले ना, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. चोखा डोंगा ऐका, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. डोंगा म्हणजे वाकडा, चोखा डोंगा परी. अहो चोखा डोंगा आहे, वाकडा आहे चोख्या, पण त्याचा भाव वाकडा नाही. काय भुलला सिवरली या रंगा. याचा परिणाम काय झाला माहिती मावशी, माहिती का काय झाला माहिती का? याचा परिणाम असा झाला की त्या काळामध्ये सरकारच्या ताब्यामध्ये चोखोबाराय हे सगळे लोक कामं करायला असायचे आणि एका गढीचं काम करता करता गढीच पडली आणि लोक मेले त्याच्या घरी. 200-300 लोक त्याच्या चोखोबाराय सुद्धा दबून गेले. आणि चोखोबारायची हाडं जाळल्यानंतर सगळे एकत्र जाळले. तो बिदरचा जो बादशाह होता त्या सगळ्या लोकांनी ते सगळे काढले प्रेत बाहेर, सगळे एकत्र जाळले. आणि एकत्र जाळल्यानंतर ते हाडं सुद्धा एकच झाले ना, मिक्स झाला ना तो कार्यक्रम. मग हाडं आणायची
माझ्या विटेवरच्या मालकानं नामदेवरायला सांगितलं, नाम्या ए नाम्या, अरे माझ्या चोख्याची हाडं घेऊन ये रे बाबा. अरे माझा चोख्या नामस्मरण करत करत गेला, त्याची हाडं घेऊन ये. आता एवढे माणसं मेलेत. नामदेवराय म्हणले, नामदेवराय म्हणाले, देवा अहो आणायचे कोणते चोख्याचे हाडं, ओळखू कसे? त्याचं वर्णन आहे. इथे प्रल्हाद शिंदे यायचे स्टेजवर, त्यांनी ते गायन केलंय. प्रल्हाद शिंदेनं अशोक भाऊ ते फोटो पाहिले, ते महादेवाच्या पिंडीवरच्या पंचधारा, आणि ते म्हणाले, शुकदास स्वामींची ही करणी, तीन बांधातून काढले पाणी, गाव हिवरा आश्रम आवडले, दिनजना त्यांनी हो तारिले, नाचती टाळकरी वारकरी, हा आनंद सोहळा पाहुनी, शुकदास स्वामींची ही करणी, तीन बांधातून काढले पाणी, अंगावर जलधारा पडते. त्या प्रल्हाद शिंदेनं वर्णन केलेले ते त्या मंगळवेढे नावाच्या गावचे आहेत. चोखोबाराय सुद्धा मंगळवेढ्याची मंडळी. ऐका मावशी ऐका, चोखा मेळा ही याच गावाचा, तयाला ध्यास होता देवाचा, एका ढासळत्या बुरुजा खाली, पाळी मृत्यूची त्यावरी आली, चंद्रभागी तिरी दहन केले, नामदेव रक्षा घ्यावया गेले, 3 दिवसाची असे प्रेताची, कळे ना रक्षा कोणती चोख्याची, केली मग युक्ती नामदेवान, पाही हाडासी लावूनी कान, विठ्ठल मंत्र तोची नित्याचा, हाडातून ये ध्वनी चोख्याचा, हाडे उचलून नेली चोख्याची, समाधी बांधली त्या भक्ताची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळवेढे भूमी संतांची, मंगळवेढे भूमी संत. टाळी वाजवत जा अशा वेळेला. वा, हेही मला सांगावं लागतं. लय अवघडे खेळ. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जे टाळी वाजवतात ना त्याला दवाखान्यात जायचं काम नाही. नाही 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 नाही, हे आमचे वारकरी संत जे आहेत ना, ते उगाच नाही म्हणाले टाळे वाजवावी गुढी उभा राहावी, टाळे वाजवा टाळे वाजवा. माझे स्वामी शुकदास माऊली म्हणायचे, अरे सर्वांनी करावे देवाचे भजन, सकाळी उठून नियमाने टाळे वाजवून भजन करा. टाळे वाजवल्यानंतर विज्ञानाच्या दृष्टीने आपल्या या हातावरचे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरचे सगळे पॉईंट हे टाळे वाजवल्यानंतर ॲक्टिव्ह होतात. परिणामी रक्तप्रवाह चांगला होतो, मेंदू चांगला होतो, हृदय अंतःकरण शुद्ध होतं, ते बिमार पडत नाही. ज्यांनी भजनात टाळे वाजवली तर, आणि ते रस्त्यावरच जर लागलं टाळ्या वाजवायला तर लोक शंका घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे बापरे हे टाळ्या काहून वाजवायला लागले. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, दवाखान्यात सगळे दिसतात. तुम्ही दवाखान्यामध्ये रांगा बघा बरं का, दयानंद भाऊ ना, रांगा बघा रांगा बघा. कोणी म्हणता मग गुडघा दुखायला लागला, कंबर दुखायला लागला, अरे बापरे बेलो बेलो बेलो, काही आरडायला लागले, काही ओरडायला लागले, काहीचे तोंड बारीक, सगळे दवाखान्यात सापडतील. पण जोरजोरात टाळ्या टोलनाक्यावर जे वाजवतात ना, जोरात हाय हाय, ते नाहीत दिसणार. तुम्ही पाहिलं का कधी? कधीच नाही. का? टाळी वाजवल्यानंतर, भजनात टाळे वाजवल्यानंतर आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक तीनही तापांचा नाश होतो आणि आपण त्यातून मुक्त होतो. म्हणून लक्षात ठेवा, कानाला हाड लावल्यानंतर माझ्या चोखोबारायच्या हाडातून विठ्ठल 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 विठ्ठल. मी आता विठ्ठल 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 म्हणतोय ना, तर याच्यातलं जे ठ आहे ना, ठ, हा बॉक्स सुद्धा असा झांजरायला लागलाय. तुम्ही त्या बॉक्सला जर असा हात लावला ना, आणि मी जर विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं तर त्याच्यावर व्हायब्रेशन निर्माण होतात. म्हणजे विठ्ठल या शब्दामध्ये विचा गेला टोबा, तया नामदे विठोबा. विषमतेचा त्याग करून समतेची वारी अंगीकारणारा वारकरी संत असो, माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय नादबाबा नामदेवराय चोखोबाराय असो,
किंवा निष्काम कर्मयोगी संत माझे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली असो, हे आपल्या सर्वांच्या जीवनाचे जीवन त्राते आहेत, आपले रघुकुल तिलक आहेत. म्हणून चोखोबराच्या हाडातून जसा विठ्ठल विठ्ठल शब्द यायचा, निदान आपल्या तोंडातून तर येऊ द्या. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर हार्टला डायरेक्ट त्याचं व्हायब्रेशन जाणवतं आणि अटॅक येण्याचा धोका कमी असतो. भजन करणाऱ्यांना फार लवकर अटॅक येत नाही, किंबहुना येतच नाही, लक्षात ठेवा. पण ते मनापासून केलं पाहिजे. म्हणून स्वामी शुकदास माऊलींचा तो गंध जो आहे ना, तिलक, तो लावायची गरज नाही त्यांना. ते उपजताच ज्ञानी, हे वर्म जाणोनी. माझ्या स्वामी शुकदास माऊलींचं ते विशाल भाल, माझ्या स्वामी शुकदास माऊलींचे ते तेजस्वी डोळे आणि माझ्या स्वामी शुकदास माऊलींचं ते सर्वांना आनंद देणारं अतिशय गोड असं हास्य. वा, ते मल्याळम भाषेमध्ये वर्णन आहे. सावररी बावररी बल्लाळी बाळा. ज्यावेळेला भगवान श्री रामचंद्र भगवंताचा जन्म झाला आणि ती मूर्ती ज्या वेळेला कौसल्या माईच्या पुढे 8 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये अगोदर, जन्माच्या अगोदर उभी राहिली, त्यावेळेला ते अतिशय गोड असे पावलं कौसल्यामाईनं आपल्या हृदयात धारण केले. आणि हृदयात धारण केल्यानंतर कौसल्यामाईनं सांगितलं, तू एवढी मोठी मूर्ती आहेस, 8 वर्षाचा आहेस, माझा बाळ तुला कोणी म्हणेल का? 8 वर्षाचा आहेस तर लहान हो. मग लहान झालं तरी गप्पा मोठ्या माणसासारख्या होत्या. तो रोदन ठाणा, आता रडायला सुरुवात कर, तेव्हा तुला माझा मुलगा म्हणतील, कौसल्यामाई म्हणाल्या. आणि मग ते छोटे छोटे चिमुकले लाल बुंद पावलं पाहिले कौसल्यामाईनं, त्याचं वर्णन आहे. सावररी बावररी बल्लाळी बाळा, चिन्न चिन्न पदमेकं बल्लाळी बाळा, चिन्न चिन्न पदमेकं बल्लाळी बाळा. इथं 2 भाग आहेत. आता एवढा वेळ नाही सांगायला, पण ज्या वेळेला दशरथ महाराज हाक मारतात प्रभू श्री रामचंद्राला, हाक मारतात श्रीराम राम राम हाक मारतात, त्यावेळेला प्रभू एवढं मागे पाहत नाहीत. पण ज्या वेळेला कौसल्यामाई हाक मारते, राघव, ए राघवा, राघव या शब्दाचा अर्थ आहे रा 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 रक रकक. तो राक्षस वेद आहे. रीम क्रीम क्लीम रक रकक या ब्रह्मांडामध्ये तो रा नावाचा एक महाभयानक नाद आहे. त्याच्यावरून तो रावण शब्द तयार झालाय बरं का. म्हणून रावणानं जे हे महाशिवतांडव माझ्या भोलेनाथाचं म्हटलं ना, त्याच्यामध्ये शेवटी वर्णन आहे, कदा सुखी भवाम्यहम इमं हि नित्यमेवमेव मुत्तमुत्तमों ददम. कदा सुखी भवाम्यहम, कदा सुखी भवाम्यहम म्हणजे मी कधी सुखी होईल, मी कधी आनंदी होईल, मी कधी समाधानी होईल. याचा अर्थ रावण सुखी नाही. म्हणजे रा नावाचा जो आवाज आहे ब्रह्मांडामधला, तो रा नावाचा आवाज राक्षस वेद म्हणून प्रसिद्ध आहे. रक रकक राघव राघव म्हणजे या रा नावाच्या विक्षिप्त महाविचित्र महाभयंकर महाप्रचंड तांडवाशा आवाजाला मृदू 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 सबाह्य नवनीत त्या पद्धतीनं करणारा हा रघुकुल तिलक, हा रावणांतारी रावणाचा अरी, हा प्रभू श्री रामचंद्र कौसल्यामाई आवाज द्यायची राघव, त्यावेळेला दुडू 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 माझे प्रभू कौसल्यामाईकडे धावत जायचे. गोस्वामी तुलसीदास महाराज या ठिकाणी वर्णन करतात, राजा दशरथाकडे वळून पाहत नाहीत का? राजा दशरथ ज्ञान आहे, ज्ञानाकडे भगवंत जात नाही.
पण कौसल्यामाई प्रेम आहे. म्हणून स्वामी शुकदास माऊली जे आहेत ना, हे प्रेमानं जिंकता येणारा महात्मा आहे. तुम्ही आजही जर त्यांची साधना केली, आजही जर तो तिलक, तो फोटो तो मी म्हणतो मोबाईलमध्ये पक्का सेव्ह करून ठेवा. हा फोटो माझ्या स्वामी शुकदास माऊलींच्या या चेहऱ्याकडे पाहिलं ना, एक आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. आतून खंगून भंगून गंजून गेलेले जे आहेत, त्यांनी मोठ्या आशेनं शुकदास माऊलींकडे बघावं. मी अनेकांच्या, काही भक्तांच्या घरी गेल्यानंतर स्वामी शुकदास माऊलीचा हा एक फोटो आहे. आणि स्वामी शुकदास माऊलीचा म्हणजे प्रसिद्ध आपण आश्रमाने जो केलाय, तो जो असे बसलेले आहेत ध्यानस्थ, पण ते समोर बघतात, आपल्या समाधीवरही समोर बघणार आहे. पण स्वामी शुकदास माऊलीचा एक नासिकाग्रावर, नाकावर दृष्टी असलेला एक ध्यानस्थ फोटो आहे. अंगावर वस्त्र वगैरे नाहीत, फक्त धोती आहे, गळ्यामध्ये माळ आहे रुद्राक्षाची, आणि नाकावर त्यांची दृष्टी एकाग्र झालेली आहे. ते पूर्णत्वाने, ज्याला खऱ्या अर्थानं रजत रज्जू, तो रजत रज्जू आता तो इथं दिसलाय फक्त कपाळावर. तुम्ही जर समाधीच्या जवळ गेलात आणि मोठ्या प्रसन्नतेनं त्या पिंडीवर जर हा आपला भालप्रदेश ठेवला आणि तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली जी काही मागणी असेल, अर्थता असेल, तुमची काही इच्छा असेल, काही आकांक्षा असेल, किंवा काहीही नसेल, तुम्ही निरीच्छा असाल, तर तुम्ही तिथं जाऊन फक्त आपलं हे मस्तक माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, या माझ्या महात्म्याच्या त्या समाधीच्या ठिकाणी मस्तक ठेवलं. तो रजत रज्जू, त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला ती चांदीची तार आजही बांधलेली आहे, आणि ती तार वर काढलेली आहे महादेवाच्या पिंडीच्या तिथं. तुम्हाला तिथं साक्षात्कार आणि दृष्टांत झाल्याशिवाय राहणार नाही. पण मन तेवढं आपलं पवित्र निर्मळ करावं. तुम्ही झोपताना त्यांचं स्मरण चिंतन करा, ते तुमच्यात स्वप्नात येतील, तुम्हाला भोजन मागतील. बरं का हो दयानंद भाऊ, भोजना मागती तुपपावशर, पडिला विसर स्वप्ना माझी, काही कळे उपजला अंतराय, म्हणोनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुणमालिकेची, बाबाजी आपुले सांगितली नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बरं, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की आजचा जो रामनवमीचा दिवस आहे ना मायबापा हो, हा रामनवमीचा दिवस कोंडून घेतले. सकाळी 4 वाजता 4 एप्रिलला सकाळी 4 वाजता चौथ्या महिन्यामध्ये 3 वेळा 4 म्हणजे 444, आणि अनुभूतीमधला 444 क्रमांकाचा अभंग आहे. कोंडून घेतले बसलो मी आत, लोकात एकांत बनविला. ते आत बसलेले आहेत. आणि म्हणून आज रामनवमीच्या दिवशी अगोदरच ते विचारत होते, रामनवमी कधी आहे. सोबतच्या मंडळींच्या लक्षात आलं नाही. ते म्हणाले इतक्या तारखेला आहे. मग त्याच्या आणखी लक्षात येऊ नये म्हणून ते म्हणायचे त्याच्यानंतर हनुमान जयंती दवाखान्यामध्ये. आणि आज रामनवमीच्या दिवशी सकाळी 4 वाजता हा महात्मा योग्याच्या सगळ्या मुद्रा. मी मगाशी त्या ज्ञानेश्वर महाराजांना तो प्रसंग सांगू लागलो तर ज्ञानेश्वर महाराजांचे डोळे भरून आले होते. बरं का हो टोपीवाले बुवा, भरून आले आणि अंतःकरण त्यांचं अगदी द्रवीत झालं. असा हा दिव्य महात्मा आपल्या सर्वांना लाभलाय. बरोबर 9 वाजलेत. वा वा, नट कसवायला आलेत आपले शाहीर, कसवा नट. आता मी माझे नट ढिले करतो, काळजी करू नका. आता लगेच शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. फक्त एकच करा मायबापा, मी काय लय असं काही समोर काही कागद कुगद ठेवून बोलत नाही. माझ्यासमोर एक ती मूर्ती असते, तुम्ही असता, तुमचं अंतःकरण असतं. मी काय लय हुशार नाही, लय शहाणा नाही. त्यांनी जे कॅसेट टाकली ती वाचते, चांगली वाटली बरं वाटतं, नाही वाटली मला बरं वाटतं. आपल्या सर्वांना बरं वाटणं एवढं चांगलं आहे. म्हणून आपल्या सर्वांनी शुकदास माऊलींच्या चरणी अगदी सदैव नतमस्तक व्हा आणि सदैव दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्या वाजवून
म्हणत रहा ब्रह्मरूपा स्वामी शुकदासा जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आता शेखरदादाचा कार्यक्रम आहे. भारूड रत्न निरंजनजी भाकरे यांचे चिरंजीव भारुडांचा फार सुंदर कार्यक्रम. आता या पुढच्या कार्यक्रमाचं संचलन करा. अशोक भाऊ आणि ब्राह्मणकर गुरुजी तुम्ही वर येऊन सर्व कलावंतांचा सन्मान करा, कुंकुम तिलक लावा त्यांना.